आणि एक एक प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा त्वरित. जानेवारीला अयोध्येमध्ये आपल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्यानिमित्त एक ऑफर आहे असूर टॅटू मध्ये. आमचे प्रीतम मस्के आणि मॅन्युअल डिसोजा आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. एक आमचे टिकटॉक स्टार आहेत मॅन्युअल, अगदी खूप चांगले व्हिडिओ बनवत असतात. आणि प्रीतम मस्के देखील खूप चांगलं क्रिकेट चेंबूर परिसरातून ओरम क्रिकेट देखील अगदी खूप चांगलं खेळले आणि अजूनही क्रिकेटवरती एक प्रेम राहिलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋत्विक गोरडे, स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय, नॉन स्ट्राईक एंडला साहिल नवले येत आहेत. चांगले खेळाडू साहिल देखील घाटकोपर भटवाडीचे. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय वडाळा, बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे उल्हासनगर. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्राईक एंडला आपण पाहतो सूरज उपाध्याय. हाती फाईट मॅच आहे. चांगली मॅच बघण्यासारखी असणार आहे. ही बॅटल देखील बघण्यासारखी असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्याच बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. भन्नाट वेग, टप्पा पडताच मागे बॉल रोहनच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. या बॉलवर देखील चान्स घेतला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नव्हता. आशिष केनी तिकडे आले बॉलवरती, बॉल आतमध्ये ढकलला आणि सिंगल रन मिळेल. साहिल नवले देखील लेफ्टी आहेत आणि बंद बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आहेत. बटवाडी परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. आमचे नागेश ढवळे आपला देखील आभार आहे. आम्हाला विघ्नार्था स्पोर्ट्सनी जे ग्राउंडसाठी जे रोलर उपलब्ध केलाय, विघ्नार्था विचषक देखील त्यांचा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भारतनगर परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचं एक वेगळं पद्धत आहे. तिकडे देखील एक चेंबूर प्रीमियर लीग देखील खूप चांगलं केलं होतं. भारतनगरचं देखील स्थानिक क्रिकेट देखील खूप चांगलं आहे आणि खूप चांगला स्वॅग आहे तिकडे देखील क्रिकेटला. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. भन्नाट वेग पाहिला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागत आहे. गुड बॉल. श्रीराम हे गाणं अगदी सगळीकडे आपण ऐकतोय. बॉलिंगसाठी आपण पाहतो ऋत्विक, नवीन बॅटर स्ट्राईक एंडला अरविंद तांडेल, चेंबूर माऊलगावचे आहेत. खूप वर्ष हे नाव देखील चेंबूरचं नाव, त्यांनी देखील खेळाडूंनी ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप वर्ष पाहिलं गेलं. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल.
हॅलो हॅलो रन पाहिले तर 3 धावा झाले धावफलकावरती. चांगले एफर्ट्स पाहिले गेले आणि चांगल्या पद्धतीने बॉल अडवला गेला तिकडे. विनंती करी रोडवरती कोणी क्रिकेट खेळणार नाही नोंद घ्यायची तिकडे बाहेर. आठ रन झाली धावफलकावरती. आपण पाहिलं तर 5 बॉल झालेत आणि त्यामुळे विकेट कुठेतरी गेल्यानंतर त्यामुळे दडपण पाहिले गेलेत. बट भाविन आणि सूरज कडे क्षमता आहे. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. हलका त्याने फक्त ढकलला गेला आणि 2 ओव्हर संपल्यात. 9 रन झाले धावफलकावरती. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम एक चांगली टीम असणार आहे. यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. बॉलिंग साठी पियुष येत आहेत, बदलापूरचे खेळाडू आहेत. 9 रन झालेत. धावफलकावरती. बॉलिंग साठी पियुष आहेत, बदलापूरवरून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता आलेत आणि चांगलं क्रिकेट मात्र त्या परिसरात देखील खेळताना पाहिले गेले. चांगला बॉल पाहायला मिळाला पियुष यांच्या माध्यमातून. बट बॅटरला जागेवरच थांबवलं.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक केटला बॅटरला मैदान सोडावं लागेल. तिसरी ओव्हर चालू स्कोर पाहिलं तर 9 रन झालेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली पियुषच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं आणि महत्वाच्या विकेट देखील मिळवल्या गेल्या. या बॉलवर प्रतीकने अगदी एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. चेंबूरचे खेळाडू आहेत आणि आल्या आल्या मात्र एक चांगला कव्हर ड्राईव्ह गुड स्ट्रोक प्रतीक. नव्या नावाने ओळखले जातात आणि चांगले खेळाडू आहेत. अगदी चेंबूरमध्ये मला एक हंडोरा चषक आठवतो, तिकडे देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आणि नेहमी चर्चेत राहिलेत. वेल प्लेड. चांगला चौकार खेळला त्यामुळे स्कोर कुठेतरी वरती गेलाय. रन पाहिलं तर 14 रन झालेत. या बॉलवर देखील बॅटरला जागेवरच उभं ठेवलं गेलं. सिंगल रन मिळेल तिकडे. धावफलक मात्र एकनी पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावर. 3 ओव्हर संपल्यात. आता मात्र शेवटची ओव्हर आपण पाहिलं तर पाहूयात कशा प्रकारे रन बॉलिंगसाठी रमजान येतात. भांडूपचे खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला प्रतीक. पहिलाच बॉल खूपच बाहेर. वाईट बॉल. चांगला बॉल पाहिला गेला रमजानच्या माध्यमातून. पुन्हा डॉट बॉल येईल. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 16 रन झाल्यात. शेवटचे काही बॉल शिल्लक असणार आहेत या इनिंगचे आणि पाहूयात कशा प्रकारे आपण पाहिलं तर ही मॅच रंगल्यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. रॉयल फायम आणि त्यांच्या विरुद्ध यंग बॅकर माझगाव. दक्षिण मुंबईचे काही खेळाडू असणार आहेत. माझगाव रेड त्या परिसरातील अगदी खूप चांगलं क्रिकेट तिकडे देखील खेळलं जातं. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला तिकडे ओव्हरथ्रो बट लॅबोने मात्र कव्हर केलं मागे.
या बॉलवर रमजानने देखील मागे एफर्ट्स दाखवले, स्वतः बॉलवर गेले आणि नॉन स्ट्रायकरला चान्स घेतला तिकडे, बट एक रन मिळेल तिकडे. टीम साई गुरु कल्याण कुठेतरी कसा बसा 20+ करण्याचा प्रयत्न करतील. चांगला बॉल पाहायला मिळतो, रमजान यांच्या माध्यमातून कमबॅक केलंय. अवघ्या आपण पाहिलं तर स्कोर 18 धावा झाल्यात. नो बॉल आहे. टॉस साठी यायचं टीम. हॅलो 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 चेक. हॅलो टीम रॉयल फॅम आणि टीम यंग पॅकर माझगाव. चला टॉस साठी यायचं यंग पॅकर माझगाव आणि टीम रॉयल फार्म. तरी टॉस साठी यायचंय यंग पॅकर माझगाव आणि टीम रॉयल फार्म. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय रॉयल फार्म आणि टीम यंग पॅकर माझगाव. यंग पॅकर माझगाव संघाला विनंती करेल आपण टॉस साठी यायचं आणि रॉयल फार्म 22 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कैलासी वासुदेव गोरडे अर्थात जॉर्ज कल्याण संघाला. यंग पॅकर माझगाव संघ आपण कुठे असेल तर आपण टॉस साठी यायचे त्वरित.
त्यात पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर राहुल सुरवाडे लॅवो. बावीस रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. 22 रन्स करायचे आहेत. पहिल्या 2-3 ओव्हर खूप महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतो सिंगल रन मिळतीये. फटका कुठेतरी बॅटची कडा घेतली होती आणि या बॉलवर देखील अगदी सेन्सिबल फटका खेळले गेले. राहुलला माहिती आहे की भले छोटं टार्गेट 22 रन करायचे, त्यामुळे इकडे कुठेतरी आपल्याला पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये रन करणं गरजेचं आहे. हा बॉल देखील कव्हरला ढकलला गेलाय. अरविंद तांडेल तिकडे आपण पाहिलं होतं. एक चांगली फिल्डिंग, टाळ्या वाजवत फिल्डिंगचे एफर्ट्स आवडले असेल तर चांगले एफर्ट्स पाहिले गेले आणि खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फिल्डिंग अरविंदच्या माध्यमातून नेहमीच पाहिलंय. गुड एफर्ट्स. नो बॉल आणि हॅलो हॅलो 7 रन झालेत.
हॅलो हॅलो. आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर चेंबूर माहुल गावचे एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व अमित कोळी आणि संपूर्ण त्यांचं पुमा स्क्वॉड आज गणेश पाटील आणि संपूर्ण अगदी भूषण पाटील त्यांची संपूर्ण टीम आहे. अगदी नेहमीच यावर्षी चेंबूर प्रीमियर लीग देखील एक चांगलं आयोजन केलं. आमचे अमित कोळी एक चांगली कॅच पण त्यांनी पॉइंटला पकडली. चांगले प्लेयर पण आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळले पण आहेत. आणि पुमा स्क्वॉड अगदी आमचे अमित कोळी, भूषण पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. संपूर्ण मुंबईतलं क्रिकेट फॉलो करत असतात. ग्रामीण क्रिकेट माहुल गाव देखील अगदी संपूर्ण महाराष्ट्रात माहुल गावाचं एक वेगळी चर्चा राहिली आहे. जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट येतं तेव्हा तेव्हा माहुल गावचं नाव नेहमीच राहिलं आहे. आणि त्यात अमित कोळी आपलं देखील स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. आणि आमचे भूषण पाटील देखील अंडरआर्म क्रिकेट देखील माहुल गावात, आमचे गणेश पाटील देखील त्याच गावातून बिलॉंग करतात. आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळलं गेलं. यावर्षी चेंबूर प्रीमियर लीग देखील माहुल गावात झाली ओरमची. बॉलिंगसाठी अंकुर येतात. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रोहन चिल्ले आहेत. एक रन तिकडे एक्स्ट्रा मिळेल, म्हणजे बॉल वरतून गेला त्यामुळे तिकडे 2 रन मिळतील. स्कोर पाहिलं तर 10 रन झाले धावफलकावरती. अजूनही 12 रन करायचे आहेत. अंकुर देखील एक चांगले खेळाडू आहेत त्यामुळे ही ओव्हर अंकुरच्या हातामध्ये कुठेतरी अंकुर देखील फिरवण्याचा प्रयत्न करेल. आणि अजूनही पाहिलं तर 16 बॉल्स मध्ये 12 रन करायचे आहेत. अंकुर सावंत येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर रोहन चिल्ले आहेत. टीम कैलासवासी वासुदेव गोरडे अर्थात जॉर्ज कल्याण त्यांच्या विरुद्ध साई गुरु कल्याण. 2 संघ व्यावसायिक गटात आमने सामने खेळतात. स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले, कल्याणचे एक धडाकेबाज बॅटर आहेत. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. अंडरआर्म क्रिकेट खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे इकडे देखील खेळणं एक वेगळं अवघड आहे. बॉल देखील बॅटची काढा घेतली गेली आहे. सिंगल रन मिळेल. बावीस रनचं टार्गेट आहे बॉलिंगसाठी पुन्हा अंकुर. स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. आज तब्बल 8 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतात. आज व्यासपीठावर देखील आमचे सर्व मित्र परिवार आज उपस्थित आहेत. आणि गावामध्ये एक चांगली क्रीडा स्पर्धा म्हणजे संपूर्ण आंडीगाव क्रिकेट संघ, त्यानंतर अगदी टीव्ही न्यूज चषक पाहतोय. 1 रन मिळेल तिकडे. बारा रन झाली धावफलकावर. अजूनही आपण पाहिलं तर 10 रनची गरज आहे. रोहनला माहिती आहे की जर सिंगल सिंगल आपण खेळलो तर मॅच येऊ शकते आपल्याकडे, पण विकेट सोडून चालणार नाही तिकडे. बॉलिंगसाठी अंकुर लेफ्टी आहेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. तर मिळतील 4.
कडक शॉट ऑफ द नाईट. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. गॅप मध्ये अगदी एक चांगला कव्हर ड्राईव्ह. क्लास. खूप वर्षाचा अनुभव आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. 17 धावाला अगदी 5 रनची गरज आहे. हॅलो हॅलो हॅलो. बारा बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. टीम कैलासवासी वासुदेव कोरडे अर्थात जॉर्ज कल्याण सांगा. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन येतात खाली. 12 बॉल 5 या ग्राउंडवर इझी आहे. सॅम्युअल कोम्बिन. स्ट्राईक एंडला आशिष किनी आहेत. उग्या 12 बॉल मध्ये फक्त 5 रन करायचे आहेत आणि 22चं छोटंसं टार्गेट होतं. बट ते देखील पाठलाग करत असताना चांगली कामगिरी केली गेली. आशिष केनी याच परिसरातील वडाळा परिसरातून येतात आणि हा बॉल देखील अगदी फाईट बॉल आहे. चांगले एफर्ट्स पाहिले गेले आणि बॉलिंगसाठी पुन्हा सॅम्युअल कोम्बिन या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे देखील आपण पाहता सिंगल रन मिळेल. जवळपास ही मॅच नावावर केली गेली. कैलासवासी वासुदेव कोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण 20 अजूनही 2 रनची गरज आहे. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि ही मॅच बॉलिंगसाठी सॅम्युअल आहेत. स्ट्राईक एंडला आशिष. या बॉलवर देखील बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच पॅटरला मैदान सोडावं लागेल. आणि ही मॅच नावावर करत असताना मात्र पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतात कैलासवासी वासुदेव कोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण. अभिनंदन. हार्डलक टीम साई गुरु कल्याण. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. चेक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन चिल्ले आपण यायचा. रोहन चिल्ले.